तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग 17। कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथा विश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कथा आवडत असेल तर लाईक करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आपली शिवानी आणि रुहान ही जोडी आवडते ना तुम्हाला? मग चला भेटूया त्यांना। अनवॉन्टेड मॅरेज भाग 17। काही वेळापूर्वी त्याच्यापासून अंतर ठेवून बसलेली ती आता सरळ त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून आरामात झोपली होती, अगदी तिची हक्काची जागा असल्यासारखी। आणि तो मात्र चिडका बिब्बा बनून तिला रागात पाहत होता। शांत झोपली असल्याने त्याची ती रोखलेली नजर तिला काही कळली नाही, पण तो मात्र तिच्या त्या झुपकेदार पापण्या पाहण्यात कधी दंग झाला हे त्याचं त्यालाही कळलं नाही। हळूहळू त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर फिरू लागली। रडून रडून चेहरा कोमेजून गेला होता। नजर तिच्या त्या मिटलेल्या डोळ्यांपासून हळूहळू तिच्या तरतरीत नाक ते धनुष्य बाणसारख्या कोरीव ओठांवर कधी येऊन ठेपली त्याचं त्यालाही कळलं नाही। नैसर्गिक गुलाबी असलेल्या तिच्या त्या ओठांवर काही काळ थांबला तो। कितीतरी गुलाबांची चव त्याने चाखली होती, पण हे गुलाब काहीतरी वेगळं जाणवलं। देसी गुलाब असेल म्हणून बहुतेक अजूनच सुंदर वाटत होतं। तिच्या त्या शांत वाटणाऱ्या चेहऱ्यावरून नजर फिरवली त्याने पुन्हा। गोरा रंग, दिसायला देखणी होती, सहज कोणाच्याही मनात भरेल अशीच होती, पण तो त्याला अपवाद आहे असं त्याला वाटत होतं। सध्या तर त्याच्याही मनात घंटी वाजत होती, पण तोच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। साडीचा पदर झोपेत हलका खाली घसरला होता आणि तिच्या खोल गळ्याचं त्याला दर्शन झालं। पटकन मान फिरवली त्याने, डोळे गच्च मिटून नकारार्थी मान हलवली, जणू त्याने ते पाहून मोठा गुन्हा केला होता। पण आता मन थाऱ्यावर नव्हतं। त्याने पुन्हा हळूच मान वळवली। अजूनही ती जगदंबा झोपेत होती हे पाहून त्याने उसासा सोडला। त्याने हळूच थरथरत्या हाताने तो साडीचा पदर वर करायचा प्रयत्न केला। तिचे ते उभार त्याचं लक्ष वेधून घेत होते। तो पदराला हात लावणार तोच तिने डोळे उघडले। डोळे उघडताच त्याच्या त्या हलक्या ब्राउनिश डोळ्यात हरवली। केस वाऱ्याने कपाळावर आले होते। नाकाचा शेंडा सरळ रेषेत दिसून येत होता। तिने स्वप्नात असल्यासारखं एकदा त्याच्याकडं हसून पाहिलं। त्याने आपला पुढे घेतलेला हात पटकन मागे घेतला। त्याचा फोन वाजला तशी ती आता खाडकन झोपेतून जागी झाली। स्वतःला त्याच्या इतक्या जवळ पाहून पटकन बाजूला झाली। आत्ता कुठे तिला लक्षात आले की स्वप्न नव्हतं काहीच, सगळं सत्य होतं। रुहान लगेच सावरून बसला आणि फोनवर बोलू लागला। तिने एकदा स्वतःकडे पाहिलं, खाली आलेला पदर पटकन वर घेतला। काय करत होता तू? शी, किती घाणेरडे विचार आहेत तुझे। नीच माणसा, गाडीत बसल्या जागेवर नको ते उद्योग तुला सुचतात कसे? पुन्हा मला हात लावला तर बघ। शिवानी नको तो गैरसमज करून आता त्याच्यावर फायरिंग करू लागली। रुहान फोनवर बोलत होता की ही त्याच्या हाताला जोर जोरात हलवत बडबडत होती। त्याने वैतागून लगेच फोन ठेवला। हिला नीट साडी सांभाळता येत नाही आणि आता निघाली त्यालाच बोलायला। जागी नसती झाली तर बिचाऱ्याने काहीतरी केलं असतं, पण कसलं काय, हात पण लावला नाही आणि ही बाई सगळं खापर त्याच्यावर फोडून मोकळी झाली। डोंट ॲक्ट लाईक अ फूल। मी नाही, तूच माझ्या जवळ आली आहेस। डोळे उघडून बघ, मी आताही माझ्याच जागेवर आहे। त्याने वैतागून तिच्याकडे पाहत सांगितले। बोलताना नजर पुन्हा तिच्या त्या खोल गळ्याकडे जात होती। तशी तिने पटकन नीट बसत पदर खांद्यावरून पुढे घेत सावरून बसली। मला हात लावायची हिंमत कशी झाली? पुन्हा मला हात तर लाव, मग बघ काय करते। तिने त्याला बोट दाखवत धमकावलं। लग्न तर झालं होतं, आता सोडता पण येत नाही आणि धरता पण येत नाही अशी गत झाली होती। हळूहळू भीती जाऊन राग बाहेर पडू लागला होता, पण बाजूला बसलेला पण रुहान होता। त्याने तसंच तिच्या बोटात आपले बोट अडकवत तिला आपल्या जवळ खेचलं। तिला काही कळायच्या आत तिच्या गालावर आपले ओठ टेकवून बाजूला झाला। बोल, आत्ता काय करणार? लावला हात? नाही नाही, सरळ ओठ तुझ्या गालावर टेकवले। तसे ओठांवर टेकवायची इच्छा होती, पण काय आहे, तू जागी होऊन माझा मूड घालवला, नाहीतर खूप काही करायचा विचार होता। रुहान मुद्दाम तिला डोळा मारत
चिडवत बोलतो. तशी अजून ती साडी अंगाला गुंडाळून रागाचा पूर्ण पर्वत डोक्यावर घेऊन त्याच्याकडे पाहत होती. त्याने सरळ तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तिला चिडवायला आता वेगळीच मज्जा वाटत होती. हॉस्पिटल आले तशी गाडी थांबली. आधीच मागे पुढे गाड्यांचा ताफा असल्याने लोकांच्या नजरा त्यांच्या गाडीकडे होत्या. कोणी विचारलं आपलं लग्न असं अचानक का आणि कसं झालं तर इतकंच सांगायचं की मला आजे आवडला, प्रेम करू लागले त्याच्यावर. त्यात आजीची तब्येत थोडी नाजूक असल्याने आम्ही त्यांच्यासाठी घाईत लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही खुश आहोत लग्न करून आणि चेहऱ्यावर जरा हसरे भाव ठेव. रुहान आपला कोट अंगावर चढवत बोलत होता. नाही तिला समजावत होता. तो म्हणेल तसंच बोलण्यासाठी, पण ती शिवानी होती. इतकं एका शब्दात त्याचं ऐकेल ती शिवानी कसली. तुझ्यावर प्रेम आणि मी तोंड बघ आरशात, तुझ्यापेक्षा माकड परवडलं. काही माझं प्रेम नव्हतं आणि कधी करेल हे या जन्मात तरी वाटत नाही. तिने सरळ नाक मुरडत त्याला उत्तर दिलं. त्याने डोळे बंद करून आपला राग शांत करायचा प्रयत्न केला. पण आतापर्यंत माहीत झालं होतं जिच्याशी आपली गाठ बांधली गेली आहे ती काही साधी सरळ सभ्य मुलगी नाहीच आहे. सरळ काही कळत नाही तिला. बाहेर मीडिया आली असणार हेही माहीत होतं. तसं त्यानेच बोलवली होती. लग्न केलं याची खबर त्याला जगाला सांगायची होती. आजी आणि कुटुंब यामुळे शॉक होतील हे माहीत होतं, पण तसं करणं गरजेचं होतं. कारण होतं त्याला जे त्याला इतक्यात कोणाला सांगणं गरजेचं नव्हतं. त्याने ती अशी ऐकणार नाही हे समजून आपल्या मागे शर्टमध्ये लपवलेली गन काढून तिच्यावर रोखली. लिसन टू व्हॉट आय हॅव टू से. उगाच तुझं नको असलेलं डोकं चालवायची गरज नाही. नाहीतर ही गन दिसते ना ती काही खेळण्यातील नाही, खरी आहे. यातली गोळी सरळ तुझ्या त्या छोट्याशा मेंदूतून आरपार करेल. नंतर तू सरळ ढगात आणि तुझं ते दुकान कायमचं माझं. रुहानने गन तिच्या चेहऱ्यावरून फिरवत ओठांवर आणली. काही झालं तरी तिचे ते ओठ त्याला तिच्याकडे आकर्षित करत होते. त्याचं लक्ष आपल्या ओठांवर आहे हे जाणवताच तिने पटकन नजर फिरवली. वेडी त्याच्यापासून ती आपले नाजूक ओठ लपवण्याचा प्रयत्न करत होती. आता किती दिवस हा प्रयत्न सफल होतो ते पाहूच आपण. त्याच्या हातात गन पाहून ती आता चांगलीच घाबरली होती. त्याने पुन्हा ती ऐकेल का म्हणून खात्री केली. बिचारीने घाबरून हो मध्ये मान हलवली आणि चेहऱ्यावर खोटं हसू आणून त्याला पाहू लागली. रुहानने इशारा केला तसा शिवाने दरवाजा खोलला. लगेच तो राजबिंडा तरुण गाडीतून बाहेर आला. त्याने सगळीकडे नजर टाकत एका वेगळ्याच अंदाजात शिवानीच्या बाजूला आला. खूप अदबीने आपल्या त्या नुकताच झालेल्या अर्धांगिनीसाठी दरवाजा उघडला. कासव जसं मान बाहेर काढतं तशी शिवानी हळूच मान बाहेर काढून पाहू लागली. समोर हॉस्पिटल पाहूनच धडकी भरली होती. खरंच किडनी तर काढून नाही ना घेणार म्हणून मनात शंका येत होती. डार्लिंग कम. रुहान तिच्या समोर हात करत अगदी हसून प्रेमाने बोलतो. तसा आता पुन्हा नवीन झटका तिला लागला. ती त्याच्याकडं संशयानं पाहू लागली. नक्की याचं डोकं ठिकाणावर आहे ना याची खात्री पटत नव्हती. त्याने इशारा करून कोटच्या आत लपवलेली बंदूक दाखवली तशी ती पटकन हात त्याच्या हातात देते. गुंड मवाली. तरीही हळूच पुटपुटली ती. तिचं ते हळूवार बोलणंही त्याच्या कानावर पडलं. त्याने थंड एक्सप्रेशन देत तिच्याकडे पाहिलं. तशी तिने लगेच नजर फिरवली. अंगावरची साडी ठीक करत हसून आजूबाजूला पाहते. मीडिया लगेच पुढे येत त्यांचे फोटो काढू लागली. आजेच्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरू लागली. सर, इतक्या घाईत लग्न करण्याचं कारण कळेल का? नाही म्हणजे फेमस, हँडसम, लाखो मुलींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या माणसानं असं अचानक लग्न करणं काही रुचलं नाही. एक पत्रकार माईक घेऊन रुहान समोर आला. तो काही बोलणार त्याच वेळी त्याच्या त्या धर्मपत्नीने त्याच्या हातातून माईक जवळजवळ हिसकावून घेतला. ते काय आहे ना, तुमचे हँडसम स्मार्ट आजे माझ्या प्रेमात इतके वेडे झाले की त्यांना माझ्याशिवाय एक क्षण दूर राहणं शक्य नव्हतं. यांनी मला घरी येऊन लग्नाची मागणी घातली. आधी तर मी नकार दिला. काय आहे ना, आता यांची नावं अनेक मुलींसोबत जोडली गेली असताना अशी कशी मी हो बोलणार ना. मग काय, 2 दिवस सतत माझ्यासमोर विनंती करत
हे फिरत होते. आधी तर मला विचित्र वाटलं, पण काय आहे ना, प्रेम महत्वाचं. इतकं प्रेम करणारा जोडीदार मिळायला नशीब लागतं, हो की नाही हो? तिने एक प्रेमळ कटाक्ष रुहानवर टाकला. त्याने दात ओठ खात काही न बोलता फक्त एक ओढून ताणून स्माईल केली. सगळे पत्रकार आता त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती काय सांगते हे ऐकायला आतुर होते. ती मात्र ऐटीत आपली नसलेली प्रेम कहाणी रंगवून सांगायच्या मूडमध्ये होती. मग हे असे गुडघ्यावर बसले माझ्यासमोर. लग्न करेल तर तुझ्याशी, नाहीतर जीव देईल म्हणाले. त्यात यांची आजी. तिने सरळ सांगितलं, माझी नाचसून घरी घेऊन ये, नाहीतर घरी तोंड दाखवू नको. मग काय, आता घरी तर जावं लागेल ना, म्हणून केलं थोडं घाईत लग्न. पण चांगलं झालं. जेवायला बोलवतील तसे हे, पण मीही सांगते, आमच्या लग्नाची मोठी पार्टी आहे, तर सहकुटुंब सहपरिवार नक्की या. अहो, आता निघूया की तुम्हाला काही बोलायचं आहे? तिने अगदी लढिवाळपणे विचारलं. तसं आता या आफतला कुठेतरी उचलून फेकावं असं वाटलं त्याला. तो रागात होता कळलं तिला, म्हणून अजूनच त्याला चिडवत होती. शिवानी रुहानच्या हाताला विळखा घालून फोटोसाठी पोज देत होती. तो मात्र बळेच हसत फोटोसाठी उभा होता. चेहऱ्यावर हलकी वेदना दिसत होती. का ते फक्त त्याला माहीत होतं. शिवानी त्याला पोटाला चिमटे काढत होती, जे आता त्याला सहन होत नव्हते. त्याने आता सरळ चिडून तिच्या कमरेत हात घातला. गाईज प्लीज. रुहानने सगळ्यांना बाजूला व्हायचा इशारा केला आणि तिला घेऊन पुढे निघाला. जाताना त्याचे हात तिच्या त्या उघड्या कमरेवर घट्ट रोवले होते. त्यामुळे त्याच्या त्या थंडगार हातांचा स्पर्श तिच्या कमरेवर होताच इतक्या वेळ बडबड करणारं तिचं तोंड बंद झालं होतं. तो तिला घेऊन सरळ लिफ्टकडे निघाला. शिवा त्यांची ही भन्नाट जोडी पाहून हसत होता. लगेच रुहान वरती येत असल्याची खबर त्याने आजीला पोहोचवली. आता पुन्हा नाटकाचा पुढील अध्याय सुरू होणार होता. आता पाहूया आजी काय धमाल करते. शिवानीचा आगाऊपणा झेपेल ना आपल्या रुहानला. चला तर मंडळी, कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आता कथा इतकी गोड आहे तर गोड गोड कॉमेंट्स होऊन जाऊ द्या. आता निरोप घेते. चला तर, राम राम मंडळी.